तुमचा हा निकाल संपेल ना त्याच्यानंतर पुन्हा उबाठा मामू नवीन नामांतर झालं त्यांचं उबाठा मामू पक्षाचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे हे तुम्हाला पक्ष सोडून पळताना दिसतील. विरोधी पक्ष तर राहिलाच नाही, अस्तित्वात राहिला नाही. तुम्ही बघा उबाठाच्या किती सभा झाल्या महाराष्ट्रात, एकही सभा नाही झाली. उद्धव ठाकरे साहेबांच्या सभा झाल्याच नाहीत. त्यांना ह्या निवडणुकीचं काही घेणं देणं नाही. कार्यकर्ता हा त्यांना तेवढा महत्वाचा वाटला नाही. गुलाम घरगडी असं समजण्यामध्ये त्यांचा वेळ गेला. आम्ही कार्यकर्ता हा आमचा बेस समजला म्हणून भाजप असेल की शिवसेना असेल त्या कार्यकर्त्यासाठी आपल्याला जायचं, त्या कार्यकर्त्याला निवडून आणायचे, ही जी भूमिका आम्ही घेतली होती. त्यामुळे कार्यकर्ते खुश झाले. आपल्यासाठी आपला नेता प्रचाराला आला, ते त्याला आनंद मिळाला आणि त्याला ती ताकद जी द्यायची ती ताकद सुद्धा आम्ही दिली. म्हणून आज आमच्याकडे कार्यकर्त्याचं जे काही माहोल आहे ते सगळं जमा होत चाललेलं आहे. आणि आता तुमचा हा निकाल संपेल ना त्याच्यानंतर पुन्हा उबाठा मामू नवीन नामांतर झालं त्यांचं उबाठा मामू पक्षाचे कार्यकर्ते आणि काँग्रेसचे हे तुम्हाला पक्ष सोडून पळताना दिसतील. तुमचं मराठवाड्यात बारीक लक्ष होतं या निवडणुकीच्या काळामध्ये. एकूण 52-53 नगर परिषदा आहेत. त्यात किती ठिकाणी तुमचा नगराध्यक्ष असेल म्हणजे शिवसेनेचा नगराध्यक्ष तुम्हाला निश्चित अनेक ठिकाणी दिसेल. परंतु ही निवडणूक आहे ना अत्यंत अटीतटीची झाली. काही काही ठिकाणी असं चित्र होतं की शिवसेना ही भाजप विरोधात लढते आणि भाजप शिवसेनेच्या विरोधात लढते. तरी आम्ही संयम सोडला नाही. टीका करताना कोणत्याही खालच्या पातळीची टीका आम्ही एकमेकावर केली नाही. आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन पुढे गेलो. म्हणून मला वाटतं बहुतेक ठिकाणी आम्हाला सुद्धा इथं चांगला चान्स मिळेल. एक शेवटचा प्रश्न, आजच्या या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार काँग्रेस आणि तुमचे जुनी उबाठा याचं चित्रण या दुपारनंतर कसं असेल? कार्यकर्ते पळायला सुरुवात करतील. आयुष्य वाया घातला हा खंत त्यांच्या मनामध्ये असेल. आम्ही ज्यांच्यासाठी लढलो, ज्यांच्यासाठी आम्ही एकत्रित आलो होतो, त्यांनी आम्हाला साथ न दिल्यामुळे झालेला पराभव हा त्यांच्या जिवारी लागणार आहे. आणि एकदा माणसाच्या जिवारी लागलेला अनेकाला ह्या निवडणुकीमध्ये स्वतःचं सर्वस्व गमवावं लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे खर्चिक निवडणूक झाल्यात त्या कशा निवडणुका लढल्यात कार्यकर्त्यांनी, हे आम्ही जवळून पाहिलेलं आहे. म्हणून तो दुखी असलेला कार्यकर्ता आता त्या पक्षाबरोबर राहणार नाही.